मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामीची भक्ती। आज मी अशा एका मोठ्या पोलखोल विषयामध्ये बोलणार आहे की तुम्हाला या अंदाजात लोकांची पोलखोल मी सांगणार आहे, कशी सांगतात, काय सांगतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइबर करा आणि शेअर करा, जेणेकरून सगळं शेतकरी लोकांना हा व्हिडिओ जाणे गरजेचं आहे। तर मंडळी आपण जाऊया विषयाकडे। मंडळी नमस्कार, गेल्या काही दिवसात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? हवामान खातं सांगते मुसळधार पाऊस पडणार, पण त्या दिवशी कडक ऊन पडतं। खाजगी कंपन्या सांगतात दुष्काळ पडणार, पण पूर येतो। आणि सोशल मीडियावर अंदाजक सांगतात या तारखेला पाऊस येईल, त्या तारखेला पाऊस येईल। ढगही दिसत नाही, पाऊसही पडत नाही, एक तर कडक ऊन पडले। आणि यांचे अंदाज असे झालेत की जुने अंदाजच जे सांगत होते 2-2, 4-4 दिवस मिळून सांगत होते, यांचे घंट्याला अंदाज बदलत आहे। मग ते सरकारी हवामान खाते असो का सायमेट असो की आपलं स्थानिक अंदाजक असो, सगळ्यांचेच अंदाज एकाच वेळी चुकीचे का ठरत आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। निसर्गामध्ये नक्की काय मोठं स्थिरांतर घडतं आहे जे मोठ्या उपग्रहांना आणि अनुभवी माणसांनाही कळत नाही आहे। आज आपण यामागचं इंडस्ट्री सिक्रेट आणि खरं विज्ञान अगदी सोप्या भाषेत उघड करणार आहोत। तर बघा मंडळी, याच्या मागचं खरं कारण असं आहे की आता सगळ्यात आधी बोलूया आपण सरकारी हवामान खात्याबद्दल। IMDC यांच्याकडे अब्जावधीचे महासंगणक आणि सॅटेलाइट्स आहेत, तरीही यांचा अंदाज का चुकतात? याचं मुख्य कारण म्हणजे डेटा गॅप अँड ब्लॉकेट प्रोटेक्शन। हवामान खातं बऱ्याचदा संपूर्ण राज्याचा किंवा मोठ्या विभागाचा ढोबळ अंदाज देतं, पण हवामान हे आता मायक्रो पातळीवर बदललं आहे। मंडळी, तुमच्या तालुक्यात काय घडणार याचा अचूक डेटा गोळा करण्यासाठी आपल्याकडे अजूनही प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र AWS असं त्याला म्हणले जाते किंवा पुरेसे डॉपलर रडार उपलब्ध नाही आहेत। तंत्रज्ञान उत्तम आणि पण ते ग्राउंड लेवलला कमी पडतं आहे। याचं कारण काय आहे तुम्हाला मी ती सांगणार आहे। तर मंडळी, याचं कारण असं आहे की आता येऊया खाजगी कंपन्या आणि सोशल मीडियावरील स्थानिक अंदाजाकडे। यातले बरेचसेच अंदाजक हे स्वतःचे उपग्रह वापरत नाही आहे, ते जागतिक हवामान मॉडेल्स, उदाहरणार्थ अमेरिका GFC किंवा युरोपचे ECMWF यांच्या मोफत मिळवणाऱ्या नकाशाचा अभ्यास करतात। पण यात दोन मोठ्या चुका होतात मंडळी। पहिली म्हणजे हे मॉडेल्स दर 6 तासाला आपले नकाशे बदलतात। स्थानिक अंदाजक सकाळी नकाशा बघून अंदाज जाहीर करतात, पण दुपारपर्यंत निसर्गाचा नूर बदललेला असतो। दुसरी चूक म्हणजे हे अंदाजक लोकांना आकर्षित करण्यासाठी अति आत्मविश्वास दाखवतात। विज्ञानात अंदाज हा नेहमी शक्यता प्रॉबिलिटी म्हणून सांगितला जातो, पण हे अंदाजक ठाम तारीख सांगतात आणि निसर्गाला ठोकताळे आवडत नाहीत, म्हणून हे अंदाज तोंडावर आपटतात। मंडळी, यांचा अंदाज सांगण्याचं कारण असं आहे की हे गेले किती दिवसापूर्वी अंदाज सांगतात। आता तुम्ही बघत आहात, एका हफ्त्यापासून अंदाज सांगतात शुक्रवारी पाणी येणार, या तारखेला पाणी येणार, त्या तारखेला, पण एकाचाही अंदाज काही खरं ठरत नाही। याचं मागचं असं कारण आहे मंडळी मित्रांनो, या सगळ्यांपेक्षा मोठा व्हिलन आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आणि क्लायमेट चेंज। गेल्या काही वर्षात समुद्राचे तापमान प्रचंड वाढले आहे, यामुळे अल निनो आणि ला निना सारखे पॅटर्न्स पूर्णपणे बिघडले आहेत। जुने जे पारंपरिक ठोकताळे होते, जे निसर्गाचे नियम होते, ते आता मोडीत निघाले आहेत। हवामान इतकं लहरी आणि अनपेक्षित झालं आहे की सुप्रा कॉम्प्युटरलाही चकवा देऊन ऐनवेळी ढग गायब होतात किंवा अचानक ढगफुटी होते। हे सुद्धा कारण यामागचं ठरलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, मूळ मुद्दा हा आहे की निसर्ग आता कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा मशीनच्या मर्जीने चालत नाही। त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीच्या सांगण्यावरून लाखो रुपयाची गुंतवणूक किंवा पेरणीची घाई करू नका, हे मी तुम्हाला एका यूट्यूबर म्हणून सांगत आहे। माझा तुम्हाला सल्ला आहे मंडळी,
5 दिवस आधीच अंदाजावर विश्वास ठेवण्याऐवजी फक्त पुढील 24 ते 48 तासाचे लाईव्ह सॅटेलाईट नकाशे, लाईव्ह सॅटेलाईट इमेज पाहायला शिका. स्वतः जागृत व्हा. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामध्ये कोणाचे अंदाज तुम्हाला सर्वात जास्त अचूक वाटतो? टीव्हीवर सरकारी हवामान खातं वेगळाच इशारा देतं. सोशल मीडियावर वेगवेगळ्या नावाची फिरणारी हौस अंदाजक काहीतरी वेगळंच सांगतात. व्हॉट्सअप ग्रुपवर रोज नवनवीन ऑडिओ क्लिप व्हायरल होतात आणि खाजगी कंपन्यांचे दावे तर काही वेगळेच असतात मंडळी. पण शेवटी होतं काय? कापणीच्या वेळी पाऊस येतो आणि पेरणीच्या वेळी कडक ऊन पडतं. या सगळ्या मंडळींचे अंदाज एकाच वेळी का चुकीचे ठरत आहेत? शेतकरी बांधवांनो, आज आपण या सगळ्या मंडळींच्या अंदाजाची पोलखोल करणार आहोत आणि यामागचं खरं कारण समजून घेणार आहोत. मंडळी, आता येऊया सोशल मीडियावर गाजणारे आपले स्थानिक अंदाज अभ्यासक आणि व्हॉट्सॲपवर मेसेज टाकणाऱ्या मित्रांनो, या मंडळीबद्दल आदर नक्कीच आहे, कारण हे शेतकऱ्यांसाठी काम करतात. पण विज्ञानाचे काही नियम असतात. ही मंडळी काय करते? इंटरनेटवर मिळणारे काही मोफत नकाशे बनवून किंवा जुन्या अनुभवाने थेट 15 दिवस किंवा महिनाभराच्या तारखा जाहीर करून टाकतात. आणि सर्वांना मोठी चूक म्हणजे ते ठामपणे सांगतात की याच दिवशी पाऊस पडणार. हवामान शास्त्र हे शक्यता वर्तमानावर शास्त्र आहे. तिथे नक्की असं काहीच नसतं. निसर्गाचं तापमानाला बदल होतात. त्यामुळे या मंडळींनी महिनाभरापूर्वीच टाकून दिलेला अंदाज जेव्हा निसर्गात मूड बदलतो तेव्हा पूर्णपणे तोंडावर आपटतो. आणि यात तिसरा आणि सर्वात डेंजर मंडळी, यात काही यूट्यूबर आणि व्हॉट्सअपचे फॉरवर्ड बहादर एखादा अंदाज 2 वर्षापूर्वीचा असतो किंवा एखाद्या अंदाजकाने जो जुन्या परिस्थितीत दिलेला असतो. पण हे यूट्यूबर्स मंडळी काय करतात? त्यावर आजची सगळ्यात मोठी बातमी, उद्या ढगफुटी होणार असं भडक थंबनेल लावतात आणि जुने व्हिडिओ व्हायरल करतात. बिचारा शेतकरी तो व्हिडिओ आजचा समजतो. भीतीपोटी घाईघाईत काहींना न कळत आणि नुकसान करून जात बसतो. यासाठी मूळ अंदाज नाही तर ही व्हायरल करणारी मंडळी कारणीभूत आहे. मंडळी, कोणाच्याही बोलण्यावरून आणि कोणाच्याही सांगण्यावरून तुम्ही लक्ष ठेवू नका. जो तुम्हाला टीव्हीवर अंदाज दाखवतात सह्याद्री चॅनलवर, त्यामध्ये किंचित खरं असतंय. ह्या यूट्यूबर आणि ह्या डगसारख्या, तोडकरसारखे, बाकीचे काही मच्छिंद्र का काय नावे, रामचंद्र, हे यांचे अंदाज यायचे ठरवून नाही राहिले. तर आपल्यालासुद्धा माहिती नाही यांचे अंदाज खरे आहे का नाही. तर दुसरं कारण बघून घ्या. आपल्याला जो योग्य निर्णय लागेल मंडळी वाटेल, त्याच निर्णयाने ठामपणे तुम्ही मत देत राहा. कारण या मंडळीचे अंदाज काही खरे ठरून नाही राहिले. किती दिवसापासून पाणी सांगितलं आपल्याला, आज आला, उद्या आला, केरळमध्ये आला, केरळच्या पुढं आला आणि एकदम पाऊस चालल्या गेला. आणि घंट्याला यांचे अंदाज आपल्याला देत राहतात. या अंदाजाचं अजून गणितच लागून नाही राहिलं, पाणी येईलच केव्हा म्हणून. आता जवळपास 15 दिवसापासून यांनी पाणी सांगितला होता, अजून तर काही पाण्याचं निशाणं नाही, काहीच नाही कोणत्या ठिकाणी. आता आपण काय करावं काय करू नये हे सुचून नाही राहिलं. एक तर या मंडळीचे अंदाज चालले खोटे ठरत, आपण चाललो त्यांना मानत. एक तर आपलं पूर्ण नुकसान होत राहत आहे. नाहीतर नाही, लोकांनी आता मशागती करून ठेवल्या, फक्त पेरायची कामं केली आणि रोट्या आणि रोटर गिटर करून ओके झाली मंडळी. लोकांना वाटवायला पाणी येणार, पण पाण्याची सध्या शक्यता वाटत नाही आहे. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की आमच्या कमेंटच्या बॉक्समध्ये कळवा मंडळी. असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.